एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमच्या पाठिंब्याशिवाय महायुतीचा महापौर होऊ शकत नाहीये, तर महापौर पदावर तुम्ही दावा करणार का? यावर एकनाथ शिंदे म्हणाले, सत्ता, महापौर पद यापेक्षा आम्हाला मुंबईकरांच्या जीवनात बदल घडवण्यात रस आहे. मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई, रखडलेले SRA प्रकल्प हे सगळं पूर्ण करण्यासाठी आम्ही महायुतीचा महापौर बसवू. म्हणजे त्यांनी म्हटलं महायुतीचा महापौर होईल आणि अधिकृतरित्या तरी शिंदेंकडून महापौर पदासाठी काही दावा वगैरे केला गेला नाहीये हे त्यांनी स्पष्ट केलं. पण असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे 29 नगरसेवक आहेत आणि हेच नगरसेवक मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी, महायुतीचा महापौर बसवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतायत. भाजप देखील एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय महापौर बसवू शकत नाही, सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चा आहे याच नगरसेवकांवर ठाकरेंचा किंवा भाजपचाच डोळा आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सगळे नगरसेवक हॉटेलमध्ये हलवले. आता नेमकं हे सगळं काय सुरू आहे, काय आहे हे हॉटेलचं राजकारण आणि मुंबई महापौर पदासाठी ठाकरेंच्या पडद्यामागून काही हालचाली सुरू आहेत की भाजपच्या सुरू आहेत आणि ऐन महापौर बसवायच्या वेळेतच मुख्यमंत्री फडणवीस हे दावोसला गेलेत, याचा अजून एक अर्थ काय काढायचा, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, मुंबईत अटीतटीच्या लढाईत महायुतीचे अगदी काठावर पास होतील असे नगरसेवक विजयी झालेत. भाजपचे 89 तर शिंदेचे 29 नगरसेवक असे मिळून 118 नगरसेवक होत आहेत. यातील 5 नगरसेवक जरी कमी झाले असते तर महायुतीला घाम फुटला असता. 114 हा मुंबईत महापौर बसवायचा जादुई आकडा आहे, मॅजिक फिगर आहे आणि अजूनही महायुतीत थोडीफार धाकधूक आहेच. कारण ज्या ठाकरेंची गेले 2 दशकांहून अधिक मुंबईत सत्ता राहिली आहे ते काही गुप्तखेळी करतायत का, ठाकरेंचे काही पक्ष जो आहे तो गुप्तखेळी करतोय का, इकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि राजकीय वर्तुळात अशी फुल चर्चा आहे की ठाकरे पडद्यामागून हालचाली करू शकतात, कारण ठाकरेंना देखील मुंबईचा महापौर बसवण्यासाठी लागणारा जो जादुई आकडा गाठायचा आहे त्याच्यासाठी 4-5 नगरसेवकांचीच कमी आहे. बघा, भाजप नंतर सर्वाधिक नगरसेवक आहेत ठाकरेंकडेच. एकूण 65 नगरसेवक त्यांनी निवडून आणलेत. आता शिंदे जर वेगळे झाले नसते तर भाजपला घाम फुटला असता, ही चर्चा तर अजून वेगळी झाली असती. म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही वेगळी झाली नसती आणि एकसंघ शिवसेना असती तर काय आकडा असता, हे सगळं तर वेगळंच चित्र आहे. पण आता जर आपण पाहतो तर उद्धव ठाकरेंसोबत मनसे असल्या कारणाने 2 बंधू सहज 71चा आकडा गाठतायत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 1 जागा जिंकली आहे, म्हणजे या युतीमध्ये 72 जागा झाल्या आणि पुन्हा काँग्रेस विचार करते की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र यायचं, तर 72 अधिक काँग्रेसच्या जागा आहेत 24, म्हणजे झाले 96 नगरसेवक. म्हणजे 100 गाठायला फक्त 4 कमी आहे या युतीमध्ये. आता यात अपक्ष 10 नगरसेवक निवडून आलेत आणि या अपक्षांपैकी 10 पैकी 4 ते 5 नगरसेवकांना ठाकरे त्यांच्याकडे वळवते. तर असंच 100 ते 101चा जो आकडा आहे तो आपल्याला या युतीमध्ये दिसतोय. नगरसेवक हे 101 ठाकरेंकडे येत आहेत असं संपूर्ण चित्र आपल्याला दिसून येत आहे. आता जादुई आकडा गाठायला राहिले फक्त आणि फक्त 14 ते 15 नगरसेवक. बस, आता शिंदेंकडे असलेले नगरसेवक कुणाच्या जास्तीत जास्त फायद्याचे असतील तर ते फक्त आणि फक्त ठाकरेंसाठी आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये शिफ्ट केले. आता तुम्ही म्हणाल का फक्त ठाकरेंचीच भीती का असेल, भाजप देखील एखादी सत्ता मिळवण्यासाठी शिंदेचे नगरसेवक फोडू शकते ना, मग म्हणून देखील एकनाथ शिंदे यांनी सगळे नगरसेवक हॉटेलमध्ये पाठवले असू शकतात. म्हणजे संजय राऊत पासून ठाकरेंच्या सेनेचे सगळेच नेते भाजपची भीती शिंदेना वाटते असे आरोप करता येतच, मग ते का नाही नाकारायचं. पण बघा, जर असं भाजप करायचं जरी ठरवते तर मतदारांपर्यंत खूप मोठा चुकीचा संदेश जाऊ शकतो. मित्र पक्षांचा भाजपवरून विश्वास उडू शकतो आणि त्या मित्र पक्षाबरोबर भाजप विधानसभेत सत्तेत आहे, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्तेत आहे, त्याचा परिणाम मुख्यमंत्री पदापर्यंत होणार. तिथपर्यंत या सगळ्याची चर्चा होणार आणि भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो. आपल्याच मित्र पक्षाला सोबत निवडणूक लढवून गिळंकृत करू शकतो, गिळू शकतो असा संदेश पोहोचवायला विरोधकांना देखील रान खुलं होईल.
त्यामुळे भाजपपेक्षा ठाकरेंची जास्त भीती असल्याचं म्हटलं जात आहे. बरं, या हॉटेलमध्ये हलवल्यामुळे नगरसेवकांना सुरू झालेली जी पळवापळवीची एक चर्चा होती त्यावरती फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्ही ज्याप्रमाणे आमच्या नगरसेवकांना एकत्र बोलावलंय तसेच शिंदेंनीही केलं असेल, मात्र आता आम्हाला कोणत्याही पळवापळवीची आवश्यकता नाहीये. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे आणि महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत असं फडणवीस म्हणतायत. आणि महायुतीमधील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून मुंबईच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरवतील. यामध्ये केवळ महापौर पदच नाही तर उपमहापौर आणि महत्वाच्या वैधानिक समित्यांची स्थायी समिती, सुधार समिती इत्यादी अध्यक्षपद कोणाला द्यायचे याचे गणित मांडले जाईल. आम्ही पोरखेळ होऊ देणार नाही, तसेच आता कुठेही पळवापळवी होणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे शिंदे गटाकडून मुंबईत 2.5 वर्ष महापौर पद मिळावं अशी मागणी होत असल्याच्या चर्चा देखील होत्या. यावर देखील देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट उत्तर दिलंय. फडणवीसांनी म्हटलंय, मी आणि शिंदे साहेब एकत्र बसू आणि सर्व निर्णय खेळीमेळीने घेऊ. आम्ही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद होऊ देणार नाही. आम्ही मिळून मुंबईचा विकास करू. आता या सगळ्यावर विश्लेषक देखील म्हणतायत, मुंबई महापालिका गेली अनेक दशके शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात होती. आता शिंदे गट आणि भाजपला एकत्र येऊन हे वर्चस्व मोडीत काढायचे होते. अशा वेळी जर महायुतीतच फूट पडली तर त्याचा फायदा विरोधकांना, महाविकास आघाडीला होऊ शकतो, ठाकरेंना होऊ शकतो. ही जोखीम ओळखूनच फडणवीसांनी एकजुटीचा मंत्र दिला आहे आणि म्हणूनच त्यांना एकमेकांमध्ये वाद निर्माण होऊ द्यायचा नाहीये. सध्या मुख्यमंत्री दावोसला देखील जाणार आहेत आणि त्यांनी म्हटलंय, महापौर पदाचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेऊ. या 29 ते 23 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 5 दिवसीय दावोस दौऱ्यानंतर आपल्याला महायुतीत महापौर पदावरून काय ठरतंय हे पाहायला मिळणार आहे. पण उद्धव ठाकरेंचं ते विधान की देवाच्या मनात असेल तर महापौर होईल आणि एकनाथ शिंदेनी जे हॉटेलमध्ये त्यांचे नगरसेवक प्रस्थापित केले त्यामुळे हे सारखं हेच सुचवलं जात आहे की भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे काही खेळी करतील का याची भीती वाटते. कारण भाजप तर अगदी चिलमध्ये आहे आणि फडणवीस तर दौऱ्यावर देखील गेलेत. त्यामुळे ठाकरेंचीच भीती सतावत असावी. नक्कीच भाजपचा महापौर बसवायला काही एक वेळ लागू शकतो. विधानसभेत तर आपण पाहिलंय मुख्यमंत्री पदावरून कसं राजकारण सुरू होतं आणि कशा चर्चा सुरू होत्या. आता देखील या चर्चा होणारच. भाजप देखील आठवड्याभरात एकनाथ शिंदे काय करतायत या हालचाली ऑब्झर्व करतील. त्यांच्या मागण्या कशा येत आहेत हे सगळं पाहतील. पण या सगळ्यात ठाकरेंनी काही जादू केली तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 नगरसेवक जुळवून आणण्याची खेळी ठाकरेंसाठी महत्वाची असेल. बरं, अजून एक फॅक्टर आपल्याला लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. MIM कडे असलेले 8 नगरसेवक. जर हे 8 नगरसेवक उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतात तर मुंबईच्या सत्तेचा घास उद्धव ठाकरेंच्या अजून जवळ येतोय. पण MIM ला सत्तेत घेणं थोडं कठीण आहे. आधीच हिंदुत्वावर आणि मराठी माणसाच्या नावाने हे इलेक्शन ठाकरे बंधूंनी लढलंय. संख्याबळ कमी पडलं तर एक वेळ MIM ला काँग्रेस स्वीकारेल, पण मनसे स्वीकारेल का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे MIM एक वेळ बाहेरून पाठिंबा देऊ शकतं असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. पण तरी देखील राजकारण आहे आणि ठाकरेंकडे पडद्यामागून हालचाली करण्यासाठी खूप मोठा स्कोप आहे. मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी खूप मोठा स्कोप आहे. हे नाकारून चालणार नाहीये. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.